श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते। तर चला, जवळजवळ अधिक मास पण संपलेला आहे। भरपूर दिवसापासून चालू असतं अधिक मास अधिक मास। तर कसा गेला हा अधिक मास आपण सगळ्यांनीच बघितलं। ह्या वर्षाचा अधिक मास म्हणजे प्रत्यक्षात दिसत होतं की फक्त एकमेकांचा असलेला हेवा आणि कोणाची तरी जिरवायची किंवा कोणाला तरी दाखवायचं किंवा मग सोशल मीडियावर जे दिसतंय त्याची सेम टू सेम कॉपी पेस्ट करायची, असाच हा अधिक मास होता। ऐकायला थोडंसं जड वाटेल, डायजेस्ट करायला थोडंसं, पचायला थोडंसं जड वाटेल, परंतु जे आहे ते रिअल फॅक्ट आपल्याला दिसली ह्या वर्षी। कारण की प्रत्येक वर्षाचा अधिक मास 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा व्यवस्थित साध्या पद्धतीने आणि जे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने अधिक मास व्हायचा प्रत्येक 3 वर्षानंतरचा। आतापर्यंतचा अधिक मास कसा जायचा, कसा आला, कसा जायचा हे कधीच काही कळलं नाही, कधीच कुठल्याही गोष्टीचा शो ऑफ नव्हता। परंतु ह्या वर्षाच्या अधिक मासाने तर सोशल मीडियावर खूपच जास्त काय म्हणतात ना, अजूनही त्याचे व्हिडिओ चालू आहेत आणि धूम मचवली होती असं का म्हणता येणार नाही, तरी काही वावगं ठरणार नाही। कारण की आतापर्यंत तर काय ऐकलं नव्हतं की अधिक मासात सासूची सुद्धा ओटी भरली जाते। आईची ओटी भरणं हे म्हटलेलं आहे, सगळेजणी सांगतात की आईची ओटी भरली जायला पाहिजे। त्या ओटी भरण्यामागे पण एक कारण आहे की आईने आपलं कन्यादान केलेलं असतं आणि त्या कन्यादान केलेल्याची परतफेड आपल्याला करावी, आणि ते एवढे मोठे उपकार त्या ऋणातून आपण कधीच व्यक्त होऊ शकणार नाही, ते उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही। म्हणून अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते असं म्हटलं जातं। ते फक्त कन्यादान केलेल्यामुळे ओटी भरावी लागते, आईने आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणून आईची ओटी भरावी लागते। तर ही नवीनच एक पद्धत आली ह्या वर्षी की सासूची पण ओटी भरावी लागते म्हणून। तो होता फक्त एक शो ऑफ। त्यातल्या त्यात जावयाला दिलेले धोंड्याचं जेवण, जावयाला दिलेल्या धोंड्याचे अधिक मासाचं वाण, हे एवढा मोठा शो ऑफ होता ह्या वर्षी की तो फक्त मनाने नाही केला होता, तर तो दिखाव्यापुरता हा धोंड्याचं जेवण होतं, धोंड्याचा वाण होता। आणि ती सजावट, ती आतिषबाजी, कुठे कुठे तर फटाक्यांचा आवाज, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांचा पाडलेला एक सडा, एक रांगोळी, असा काही ह्या वर्षाचा अधिक मास होता। आणि काही अधिक मास तर असा सुद्धा झाला की जिथं भाच्यांचा, भाचा, भाची, आता पहिले होतं की भाच्याला करावं, भाचा हा देवता स्वरूप असतो किंवा भाच्याला केल्याने चांगलं पुण्य प्राप्त होतं। परंतु हे नवीन एक गोष्ट आली ती म्हणजे भाचीला सुद्धा पाटावर बसवलं गेलं, सासूला एक चांगल्या प्रकारे पाटावर बसवलं गेलं। आता मला सांगा, आपण पण कोणाच्या तरी सुना आहेत, आपल्याला पण लक्ष्मीपूजन असतं, आपल्याला पण अधिक मासात घरच्या लोकांनी, सासरकडच्या लोकांनी जोडवे केले पाहिजे, मग तो नवरा असो किंवा सासरचे लोक असो। जर आपल्या रीतीभाती ज्या सांगितल्या आहेत त्या जर सुनेसाठी जर पूर्ण होत नाहीये, तर ह्या नवीन रीती कुठून आल्या? जे काही ग्रंथांमध्ये म्हटलेलं नाहीये, शास्त्रांमध्ये म्हटलेलं नाहीये, आजपर्यंत अशा कुठल्याच ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये म्हटलं नाहीये की एवढा सगळा शो ऑफ करावा आणि नवीन नवीन काहीतरी पद्धती आणावा। जर मी हे म्हणत असेल तर हे जर पचायला जड जात असेल तर ते खरंच एक कटू सत्य आहे। कारण की ज्यावेळेस लक्ष्मीपूजन येतं अधिक मासामध्ये सुनेला काय म्हणतात ना, जोडवे करावे लागतात, सुनांना लक्ष्मीपूजनला साडी घ्यावी लागते। कारण जेव्हा तिला आपल्या घरची लक्ष्मी मानलं जातं तर तेव्हा एक कर्तव्य पूर्ण करणं सुद्धा एक घरच्यांचं काम असतं। परंतु अधिक मासामध्ये असो किंवा अशा काहीतरी नवीन गोष्टी, नवीन फॅड जेव्हा येतं तेव्हा कुठलेही शास्त्र न ऐकता, कुठलंही शास्त्र न बघता फक्त एक दिखाव्यापुरता ह्या गोष्टी करणं हे खूप चुकीचं आणि काय म्हणतात ना, आपला स्वतःचा खिसा रिकामा करावा आणि तो दुसऱ्याच्या खिशामध्ये टाकावा, अशीची गोष्ट असते। जिथं गरीब आईवडील आहेत, ज्या आईवडिलांकडे शेतकरी असो किंवा जे गरीब आईवडील आहेत त्या आईवडिलांकडे पै पुंजी जमा केलेली असते त्यांनी, आणि त्यांची पण एवढी परिस्थिती राहत नाही की सगळंच काहीतरी करावं व्यवस्थित असं, तेव्हा त्या आईवडिलांना सुद्धा या गोष्टी बघून किंवा ह्या गोष्टी ऐकून टेन्शन येत असतं। आणि ज्या मुलींच्या वडिलांची परिस्थिती राहत नाही की आपल्या आईवडिलांनी पण एवढं केलं पाहिजे असं म्हणून, त्यावेळेस त्या मुलींना पण कुठेतरी वाईट वाटत असतं की आपल्या बाबतीत का नाही असं म्हणून। त्याच्यामुळे जेवढं आपल्या खिशाला परवडेल एवढ्याच गोष्टी दिखाव्यापुरत्या कराव्यात, नाहीतर काही गोष्टींचं असं पण असतं की इकडनं
स्वतःजवळचे जे पैसे असतात, अशाही काही लेडीज असतात की स्वतःजवळचे जे पैसे असतात त्या पैशांनी स्वतःने वस्तू खर्च कराव्या आणि त्या शो पुरता दाखवाव्या, अशाही काही लेडीजांच्या गोष्टी असतात. परंतु असं करू नये, माझं तरी एक वैयक्तिक मत आहे. कारण की ह्या गोष्टी केल्याने समोरच्याच्या मनावर काय परिणाम होतात किंवा समोरच्यावर त्याचे दुष्परिणाम किती वाईट होतात, ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर चला, अधिक मासामध्ये आपल्याला 33 वाती जाळायच्या असतात, हे तर प्रत्येकाला माहिती आहे. आणि जेव्हा देवाच्या काही गोष्टी येतात, देवाला काहीतरी गोष्टी करायच्या असतात, तेव्हा मनापासून करणं हे पण महत्त्वाचं असतं. तर अधिक मासामध्ये आपल्याला फक्त दान करणं महत्त्वाचं नसतं, तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला पुण्याचं बँक बॅलन्स जमा करायचं असतं, जे की देवाने, शास्त्राने, ग्रंथांनी या गोष्टी लावून दिलेल्या आहेत. आपण त्या गोष्टी करण्यामागे तर लांबच असतो, परंतु ज्या गोष्टी करायला नको पाहिजे, दिखाव्यापुरता गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टींमागे आपण खूप जास्त पडत असतो. परंतु असे काही महिने दिलेले आहेत आपल्या शास्त्रांमध्ये, असे काही दिवस दिलेले आहेत, असा काही टाईम दिलेला आहे की त्या टायमामध्ये आपल्याला पुण्याचं बँक बॅलन्स कमवायचं आहे आणि आपल्या पापापासून आपल्याला दूर राहायचं आहे. परंतु आपण त्या गोष्टी तर काही करतच नाही. तर असो, विषय माझा काहीतरी दुसरा होता की अधिक मासामध्ये ह्या वर्षी खूप जास्त चढाओढ होती आणि अशी चढाओढ याच्या पुढे अजून जास्त येईल सोशल मीडियामुळे. आणि लोकांना आजकाल दिखाऊपणा, जो की खरा नाही आहे, माणसं जोडून ठेवायची नाही, फक्त वस्तू आणि दिखाऊपणा या गोष्टींमागे आजकालची जनरेशन खूप जास्त धावते. तर असो, तर मला इथं 33 वाती लावायच्या होत्या, ज्या की 33 वाती अशासाठी लावतात की आपल्या घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी घरामध्ये पसरावी पूर्णपणे. आणि 33 वाती म्हणजे 33 कोटी देवांना स्मरून आपण ह्या वाती लावत असतो. ह्या वाती लावत असताना आपण विष्णू सहस्रनाम किंवा विष्णूंचं नामस्मरण आपण करायला पाहिजे किंवा करत असतो. तर ह्या वाती आपण अधिक मासामध्ये कुठल्याही दिवशी लावायच्या असतात. जो दिवस आपल्याला योग्य वाटेल तो दिवस आपल्याला लावून घ्यायच्या ह्या वाती. आणि तसं बघायला गेलं तर कुठलाच दिवस हा अयोग्य राहत नाही किंवा कुठलाच वार हा अशुभ राहत नाही, सगळेच दिवस हे शुभ राहत असतात. त्याच्यामुळे मग ह्या वाती लावल्या की आपण 33 कोटी देवांना स्मरून ह्या वाती जर लावल्या तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरते आणि आपल्याला 33 कोटी देवांचे ब्लेसिंग मिळत असतात. तर अशा पद्धतीने मी पण या वाती लावून घेतल्या. आता साडी घालायचं म्हटलं म्हणजे, कुठलीही देवपूजा करताना साडी घालायचं म्हटलं म्हणजे तेवढा खूप जास्त वेळ जात असतो, म्हणून मग मी काही इथं साडी घातली नाही, फक्त वाती लावून घेतल्या, देवांचं नामस्मरण करून घेतलं. मनाने केलेली कुठलीही गोष्ट, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, ती देवापर्यंत पोहोचतेच. फक्त आपल्या मनामध्ये चांगला भाव असला पाहिजे. देवांसाठी असलेली आपली जी भावना असते ती भावना पॉझिटिव्ह असली पाहिजे. कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह विचार आला तर मग ते निगेटिव्ह गोष्ट आपल्याला पोखरून पण टाकते आणि निगेटिव्ह भाव आला तर तो देवांपर्यंत पोचत नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे मग मी असं खूप छान वाटत होतं जेव्हा ह्या वाती लावल्या, तेव्हा घरामध्ये खूप सकारात्मकता पसरली गेली होती आणि पॉझिटिव्ह लहरी ज्या असतात, वाईब्स असतात, त्या खूप छान पसरत होत्या. कारण मला त्रिशा पण म्हटली की मम्मा घर खूप छान लागतंय ह्या वाती लावल्यानंतर. त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो असं वाटत होतं की साक्षात मंदिरमध्ये जी पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्या माझ्या घरामध्ये मला वाटत होत्या. आणि मी पण अशा पद्धतीने छान गावरानी तुपाचा, जो की साजूक तुपाचा दिवा होता, तो पण लावून घेतला. आणि एक गोष्ट म्हणजे ह्या अधिक मासामध्ये मला तुपाच्या दिव्यासाठी एक निरांजन घ्यायची होती, एक काय म्हणतात ना, समई घ्यायची होती, समई किंवा निरांजन. तर ती पण मी इथं छान खरेदी करून घेतली होती आणि ती पण मी पेटवून घेतली आजच्या दिवशी. आणि तिला पण ती जेव्हा पेटत होती तेव्हा पण खूप सुंदर असं मंदिर माझं दिसत होतं. तर असं माझं म्हणणं होतं की ह्या अधिक मासामध्ये भरपूर अशा काही सेवा असतात, त्या सेवा आपल्याकडनं देवाला करून घ्यायच्या असतात. पण मग त्या करून घेताना प्रत्येकच व्यक्ती ही त्या सेवा करेल असं नसतं. आपल्या मनाने केवढी इच्छा दाखवलेली किंवा देव आपल्यापर्यंत पोहोचतोय, तर तो कोणत्या व्यक्तीपर्यंत पोहोचतोय किंवा कोणत्या व्यक्तीपर्यंत देवाला पोचायचंय, हे पण त्याच्या मनाची एक इच्छा असते.
वाती लावल्यानंतर देवाचं नामस्मरण झालं आणि पूर्ण घरामध्ये त्या वाती फिरवून घेतल्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही येणारी व्यक्ती ही निगेटिव्ह आहे का किंवा कशा पद्धतीने ती विचार घेऊन आलेली आहे, किंवा आपण स्वतः पण दुसऱ्या जागेवरनं जेव्हा घरामध्ये येत असतो तेव्हा आपण पण स्वतः काहीतरी नकारात्मक शक्ती सोबत घेऊन आलेलो असतो. त्याच्यामुळे मग घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आणि छान असं वाटण्यासाठी पूर्ण घरामध्ये मी त्या वाती फिरवून घेतल्या. वातींचं दर्शन घरामध्ये सगळ्यांनी घेऊन घेतलं आणि खूप छान वाटत होतं. एक मनःशांती लाभत असते, बाकीचा आपल्याला दिखावा नसतो किंवा आपलं स्वतःचं एक आत्मिक समाधान असतं. तर पूर्ण घरामध्ये ते फिरवलं आणि परत आल्यानंतर जी काही निगेटिव्हिटी ती देवाजवळ सोडली. म्हणजे अशी एक जागा असते ती आपल्यासाठी खूप चांगली सकारात्मक असते.